काय सांगाल, आज तुम्ही मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेत आलात, आयुक्तांची भेट घेतली, महापौरांची भेट घेतली, काय नेमका विषय आहे, काय त्याचं? आता असं लक्षात आलंय की मुंबई शहर असो, भिवंडी, पनवेल, ठाणे, मीरा भाईंदर, वसई या ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीने हजारो बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. जुनी जी जन्म रजिस्ट्रेशन पद्धतमधून नवीनमध्ये ट्रान्सफर होताना मीरा भाईंदरच्या आयुक्तांनी आज मान्य केलं 1595 हे जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या दिले गेले सुधारणाच्या नावाने. आणि दुसरे 1264 आहेत. महापौरांना आणि भाजप अध्यक्ष उपमहापौर यांना मी विनंती केली आहे, त्यांनी विनंती मान्य केली आहे की ह्या जे 3000 डाऊटफुल बर्थ सर्टिफिकेटचं फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे. मला विश्वास आहे मीरा भाईंदर महापालिका या 3000 बोगस जन्म प्रमाणपत्राचं फॉरेन्सिक ऑडिट करणार. दुसरा, कथा पद्धतीने न्यायानगरमध्ये घोटाळा चालू असतो. तुम्ही बघा की जन्म प्रमाणपत्र कुणाचं आहे? अभिषेक मुकेश सिद्धू. जन्म प्रमाणपत्र कुणाचं आहे? सिद्धी पाल. आता अशा प्रकारचे 7 जन्म प्रमाणपत्र, परंतु त्याचा फर्जी जन्म प्रमाणपत्र कुणाच्या नावाने दिलं गेलं? सादाब, फहीम खान, नयाज मनिहार, नबी शान, मुकेश सिंग, मोहम्मद जुनेद. म्हणजे हे जे 6 सर्टिफिकेट जे हिंदूंच्या नावाने किंवा आणखीन एखाद मुस्लिम आहे, 30 जन्म प्रमाणपत्र तेच डुप्लिकेट आता यांच्या नावाने बनवलं. या संबंधात पोलीस स्टेशनमध्ये पण तक्रार करण्यात आलेली आहे. तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जो SIR समोर ठेवून जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला आहे, ते प्रत्येक जन्म प्रमाणपत्र रद्द होणार. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात 50 लाख अपात्र घुसखोर बांगलादेशी यांचं नाव मतदार यादीतून कमी होणार. सर, मीरा भाईंदर शहरामध्ये इंडस्ट्रियल एरिया आहे, स्टील कंपन्या आहेत. या स्टील कंपन्यातले कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये ही अशी काही कर्मचारी आढळून आले होते मध्ये काही काळामध्ये की काही बांगलादेशी, तर त्याच्यासाठीही आपण पावलं उचलणार आहोत. आता हा जो प्रक्रिया सुरू झाली त्यात वेगवेगळ्या प्रकारचं चालू आहे. एका बाजूला त्यांनी बोगस नावाने स्वतःच छापली, ह्या स्वतःच छापलेली आहे. दुसरी आहे की जुनी नवीन करताना वेगळ्या नावाने घेतलं. तिसरं त्यांनी काय केलं, बोगस आधार कार्ड करून घेतली. या सगळ्यांची चौकशी आणि कारवाई. त्यातला एक उपयोग मी सांगितला, तो SIR मध्ये मतदार यादीत नाव नोंदवणं. दुसरं असंही आहे की सरकारी विभिन्न योजना आहे डोमिसाईलसाठी किंवा लाडकी बहीण, आता योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी पण बोगस जन्म प्रमाणपत्र छापले जात आहे. हे तुमचं झालं असेल तर मला तुमच्याकडे एक काम आहे.